मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब, जोरदार टाळ्या आदरणीय शिंदे साहेबांसाठी। छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी। आजच्या नमो महारोजगार मेळाव्याला उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमचे दुसरे आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, ज्येष्ठ नेते खासदार शरदचंद्र पवार साहेब, या विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढाजी, नीलमताई गोरे, दिलीप वळसे पाटीलजी, उदय सामंतजी, सुप्रियाताई सुळे, खासदार आणि आपल्या सुनेत्राताई अजित पवार, व्यासपीठावरील खूप माणसं आहेत, त्यामुळे खासदार सर्व आमदार आणि अधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित बारामतीकर बांधव भगिनी आणि या महारोजगार मेळाव्याला उपस्थित सर्व तरुण तरुणी आणि पत्रकार मित्रांनो, मी सगळ्यांचंच मनापासून या रोजगार मेळाव्यामध्ये स्वागत करतो। खरं म्हणजे आपलं स्वतःचं आणि त्यातून राज्याचं भवितव्य घडवण्याच्या दृष्टीने या तरुणाईला एक मोठी संधी प्राप्त झालेली आहे आणि या महामेळाव्यात मार्गदर्शनही होईल, नोकऱ्याही मिळतील आणि म्हणून मी आपल्या सर्व जे आपले तरुण तरुणी या ठिकाणी आल्यात त्यांना मनापासून पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देतो, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। खरं म्हणजे मेळावे यापूर्वी नागपूर, लातूर, नगर मध्ये झाले आणि आज या ठिकाणी या महारोजगार मेळाव्याचं आयोजन अतिशय मोठं आणि मागचे सर्व रेकॉर्ड तोडणारं हे महारोजगार मेळावा आयोजित केल्याबद्दल अजितदादा यांचं मनापासून मी अभिनंदन करतो। खरं म्हणजे बारामती शहर हे अवघ्या राज्यासाठी एक विकासाचं मॉडेल आहे आणि म्हणून या शहराच्या विकासात शरद पवार साहेबांसह माझे सहकारी अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री यांचंही मोठं योगदान आहे आणि म्हणून या ठिकाणी आज ज्या इमारती उभ्या राहिलेल्या आहेत या इमारती आपण प्रत्यक्ष जाऊन त्याचं उद्घाटन करावं अशा प्रकारच्या होत्या आणि म्हणून एक क्वालिटी काम कसं असावं या दृष्टीने या पोलिसांच्या पुणे ग्रामीण पोलीस उपमुख्यालय, अपर पोलीस अधीक्षक कार्यालय बारामती, पोलिसांची निवासस्थानं आणि पुणे ग्रामीण पोलिसांना 39 वाहनं आणि बारामतीचं बस स्थानक हे सगळं याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कुठेही क्वालिटीचं कॉम्प्रोमाइज केलेलं नाही आणि म्हणून नेहमी जेव्हा एखादा प्रकल्प आम्ही हातात घेऊ इच्छितो त्यावेळेस अजितदादांचं नेमके कटाक्ष असतो, हे काम वेळेत झालं पाहिजे, हे वेळेत संपलं पाहिजे आणि क्वालिटीचं झालं पाहिजे आणि आज या पोलिसांच्या इमारती ज्या आहेत अतिशय मॉडेल आणि क्वालिटीच्या इमारती झालेल्या आहेत। खरं म्हणजे मगाशी देवेंद्रजी त्यांना म्हणाले की हे काम जे आहे पोलिसांच्या इमारतींचं आपल्या मदतीने आपण करू। खऱ्या अर्थाने पोलीस हा ऊन पाऊस वारा याच्यामध्ये रस्त्यावर असतो, सण वार उत्सव असले तरी रस्त्यावर असतो, आंदोलनं असली रस्त्यावर असतो, कोविड होता तेव्हाही रस्त्यावर होता आणि म्हणून या पोलिसांची कार्यालयं, पोलिसांची घरं अतिशय उत्तम असली पाहिजेत कारण कायदा सुव्यवस्था राखण्याचं मोठं काम हे पोलीस करत असतात आणि म्हणून त्यांच्याकडून चांगल्या कामाची आपण अपेक्षा करू तर त्यांना देखील सोयी सुविधा आपण चांगल्या दिल्या पाहिजे आणि त्या आज या ठिकाणी बारामतीमध्ये दिलेले आपण पाहतोय आणि म्हणून मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। खरं म्हणजे आज आपण इथे बस स्थानकाचं देखील लोकार्पण केलंय
बस स्थानकं देखील आम्ही सगळीच राज्यातली बस स्पोर्ट्स सारखी अतिशय सुसज्ज सर्व प्रवाशांना सोयी सुविधांनी युक्त अशा प्रकारची देण्याचा आमचा प्रयत्न आहे। आणि त्यामध्ये बारामतीमध्ये एक पहिलं मॉडेल बस स्थानक होतंय, याबद्दल देखील मी अजितदादांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। एक चांगली सुरुवात आपण या ठिकाणी केलेली आहे। आज आपण पाहतोय की मगाशी देवेंद्रजी म्हणाले की हे जो महारोजगार मेळावा आहे त्याची खूप प्रसिद्धी झाली। आज पवार साहेब पण इथं व्यासपीठावर आहेत, अजितदादा पण व्यासपीठावर आहे। सरकारचं काम असलं तरी सुद्धा आमचं सरकार लोकाभिमुख आहे, सर्वसामान्यांचं आहे, राजकारण विरहित आहे आणि त्याची प्रचिती आज इथे आपण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे विकासामध्ये आम्ही कुठलंही राजकारण आणू इच्छित नाही, सर्वांना सोबत घेऊन या सरकारचं काम पुढे चाललेलं आहे। आणि म्हणून शासकीय नोकऱ्या ज्या होत्या, नोकऱ्या बंद होत्या, आज आपलं सरकार आल्यानंतर 75,000 लोकांना नोकऱ्या देण्याचा निर्णय झाला। जवळपास ते आता 1,60,000वर त्याचा आकडा गेला आहे। आणि आता ज्या नोकऱ्या जवळपास पोलिसांच्या भरती चालू आहे, पोलिसांची भरती जवळपास आज आपण पाहतोय की 27,000 22,000 पोलिसांची भरती होते, शिक्षकांची 30,000ची भरती होते। आणि त्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलेले तेही त्या भरतीमध्ये सामील होत आहेत। आज त्यांनाही त्या भरतीचा लाभ मिळतोय, हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि म्हणून आज या आपल्या स्किल डेव्हलपमेंट आणि आपल्या लोडांच्या विभागाच्या माध्यमातून आपण अनेक लोकांना नोकऱ्या दिल्या। आज जवळपास या महारोजगार मेळाव्यातून 25,000 मुलांना रोजगार मिळणार आहे। नागपूरला देखील जवळपास 15,000 मुलांना मिळाला। यापूर्वी झालेल्या लातूरमध्ये देखील हजारो लोकांना रोजगार मिळाला, नगरमध्ये देखील रोजगार मिळाला, उद्या ठाण्यामध्ये होईल, आणखी इतर ठिकाणी होईल, तिथे देखील खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार या ठिकाणी मिळणार आहे। आणि म्हणूनच मी या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगेन की शासन आपल्या दारी हा देखील आपल्या राज्य सरकारचा लोकाभिमुख कार्यक्रम आपण पार पाडला। योजना होत्या, निर्णय होते, लाभार्थी होते, लाभ होते, परंतु जे काही चक्रा मारणं, खेटे मारणं ही कटकट नको म्हणून ते लाभ सोडून देत होते लोक। आणि म्हणून आम्ही शासन आपल्या दारी थेट एका छताखाली जाऊन लोकांना मग ते लाभ आहेत, घराचा लाभ असेल, त्यामध्ये महिला बचत गटाचा लाभ असेल, शेतकऱ्याला ट्रॅक्टर असेल, पॉवर टिलर असेल, ड्रोन असेल, हार्वेस्टर असेल, अशा प्रकारचे अनेक त्यांना आवश्यक ज्या वस्तू आहेत त्या देण्याचं काम सरकारने एका छताखाली घेतलं। बांधवांनो, शेतकऱ्यांना आणि नागरिकांना या शासन आपल्या दारीमधल्या कार्यक्रमातून 2,60,00,000 लोकांना लाभ मिळाला, त्यांच्या एकाच छताखाली शासन आपल्या दारीच्या माध्यमातून। आणि म्हणून हा देखील आम्ही शासन आपल्याला रोजगार देण्यासाठी देखील एका छताखाली आपण हा कार्यक्रम आयोजित केला। पहिलं सरकार असेल की सिलेक्शन झालेल्या लोकांना अपॉइंटमेंट देणारं, सभागृहामध्ये बोलवून त्यांना नियुक्त्या देणारं हे पहिलं सरकार असेल, हे मी अभिमानाने या ठिकाणी सांगतो। शेवटी हा भारत देश आपला तरुणाईचा देश आहे आणि म्हणून आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी देखील डायरेक्ट अपॉइंटमेंट लेटर देण्याचा जो उपक्रम केला त्यामध्ये जवळपास 10 लाख लोकांना नोकऱ्या देण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे। आणि म्हणून राज्य सरकार देखील कुठेही याच्यामध्ये कमी पडणार नाही। 1,40,00,000 विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेमधून ट्रेनिंग दिलं जातंय। आणि म्हणून नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये प्रधानमंत्री महोदयांनी स्किल डेव्हलपमेंटचे कोर्स देखील त्याचा अंतर्भाव केलेला आहे। याच्यामध्ये एवढंच आहे की बाळासाहेब देखील सांगायचे, आज बाळासाहेब आणि पवार साहेबांची चांगली मैत्री होती,
बाळासाहेब सांगायचे नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या देणारे हात तयार करा, आणि सरकार ते देखील करते। मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेमधून अशा प्रकारचे रोजगार देणारे हात निर्माण करण्याचा देखील आमचा प्रयत्न आहे। त्यामुळे एकंदरीत आज मोठ्या प्रमाणावर आज उद्योग विभाग इथं आहे। आज दावोसला देखील आपण जवळपास 2 वर्षामध्ये 5 लाख कोटींचे करारनामे केले। जवळपास 4 ते 5 लाख रोजगार या माध्यमातून मिळतील। हे सरकार काम करतंय, आणि म्हणूनच हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, शेतकऱ्यांचं आहे, कष्टकऱ्यांचं आहे, कामगारांचं आहे, माता भगिनींचं आहे, आणि तुम्हा तरुणांचं आहे, ज्येष्ठांचं आहे, सगळ्यांचं आहे। आणि म्हणूनच सरकारचा अजेंडा आहे या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, त्याच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे, त्याचं जीवन सुखी संपन्न झालं पाहिजे, यासाठी आमचा प्रयत्न आहे। आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगेन की बारामतीमध्ये हा कार्यक्रम होतोय, आणि अतिशय मोठ्या प्रमाणावर रोजगार मेळावा देखील घेतलाय, वास्तू देखील चांगल्या दर्जाच्या या ठिकाणी झाल्यात। आणि अजितदादांनी हेही सांगितलंय की बारामती तालुका विकासामध्ये नंबर 1चा करणार। अजितदादा, तुमच्याकडे तर तिजोरीची चावी आहे, त्यामुळे बारामतीकरांना जेवढा या तालुक्याचा विकास करत असताना कुठेही सरकार हात आकडता घेणार नाही, हा शब्द या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून मी देतो। आणि पुन्हा एकदा मी मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो। असेच कार्यक्रम यापुढे देखील या राज्यामध्ये रोजगार मेळाव्याचे होत राहतील, आणि खूप मोठ्या प्रमाणावर लोकांना रोजगार मिळेल, रोजीरोटी मिळेल, कुटुंबाचा भार ते हलका करतील, आणि या राज्याला पुढे विकासाकडे नेतील। केंद्र सरकारच्या योजना, राज्य सरकारच्या योजना मिळून या राज्याचा सर्वांगीण विकास, हे राज्य FDI मध्ये पहिल्या नंबरला आहे, या राज्यामध्ये GDPचा देखील कॉन्ट्रीब्युशन मोठा आहे, हे राज्य आपलं इंडस्ट्री फ्रेंडली राज्य आहे, मोठ्या प्रमाणावर उद्योग येत आहेत, उद्योग आले तरच रोजगार मिळणार आहेत। आणि म्हणून आपण सर्व समावेशक सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाणारं, विकास करणारं हे राज्य सरकार आहे, सर्व आपलं सरकार आहे। आणि म्हणून मी पुन्हा एकदा आजच्या या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। आभार व्यक्त झाल्यानंतर राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सांगता होणार आहे। मी आभार व्यक्त करण्यासाठी विनंती करतो।